जय श्रीराम. कोकले फिटनेस कोच मध्ये हार्दिक स्वागत आहे. आज मी तुम्हाला लवकर वजन कमी करण्यासाठी व तुमचं पोट साफ करण्यासाठी अशा काही भाज्या सांगणार आहे, म्हणजे पालेभाज्या सांगणार आहे, ज्याने तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे. अशा 3 भाज्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या पूर्ण लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की तुम्हाला तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कुठल्या पालेभाज्या खायच्या आणि तुमचं पोट साफ करण्यासाठी कुठल्या पालेभाज्या खायच्या ते, ज्याने तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल. भरपूर जण, आता एक मी तेच सांगतो, भरपूर जणांना वजन चला कमी होतं, ठीक आहे, पण त्यांना एक त्रास होत असतो. जेव्हा आपण डाएट करतो ना, तेव्हा आपल्याला लवकर आपलं पोट साफ होत नसतं. कारण की डाएट कसं असतं, आपल्या शरीरात भरपूर असं कमी अन्न जात असतं, ज्याने आपल्या शरीरामधून आपलं पोट हे पूर्णतः साफ होत नसतं. म्हणून मी आज अशा भाज्या सांगणार आहे की वजन कमी करण्यासोबत सुद्धा तुमचं पोट साफ करणाऱ्या पालेभाज्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 100% रिझल्ट आहे. ज्यांच्या पोट साफ होत नाहीये, त्यांना लॅट्रिन वगैरे लागत नाहीये, ही प्रॉब्लेम नेहमी हातगोळा वगैरे अशा भरपूर अशा ज्या गोष्टी पोट साफ करण्यासाठी काय मेडिसिन घेत आहे, लिक्विड फॉर्म मध्ये घेत आहे, काही असो ते घेताना पूर्णतः बंद करून देशाल तुम्ही. अशा 3 पालेभाज्या मी सांगणार आहे, ज्याने तुम्ही डेलीच्या तुमच्या जीवनामध्ये ऍड केल्या, दररोज सेवन केला, तर तुमचं पोट हे पूर्णतः साफ होऊन जाईल. आणि ज्याला कोणाला काही प्रॉब्लेम असेल पोट साफ करण्यासाठी, त्याचं पोट हे साफ व्हायला लागून जाईल या 3 पालेभाज्या खाल्ल्याने. तर वजन कमी करण्यासोबत तुमचं पोट साफ होईल अशा 3 पालेभाज्या. सर्वात पहिले कोबी, दुसरी आहे फुलकोबी आणि तिसरी आहे तुमची ब्रोकोली. तर मित्रांनो, कोबी, फुलकोबी आणि ब्रोकोली या 3 पालेभाज्या अशा आहेत की ह्या आपल्या डाएट मध्ये जर आपण ऍड केल्या, किंवा तुम्ही डाएट करत नसणार, तेव्हा तुम्ही तुमच्या डेलीच्या जेवणामध्ये तुम्ही ह्या ऍड केला, तर तुमचं वजन हे 100% कमी होतं. का कमी होतं ते सांगणार आहे. आणि त्यासोबत एक पोट साफ करत असतं. सर्वात पहिले या 3 पालेभाज्यामध्ये, कोबी, फुलकोबी आणि पालकमध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त असतं, ज्याने आपण थोडंसं पालेभाज्या खाल्ला तर आपलं पोट भरत असतं. त्यामुळे भूक लागत नाही. भूक नाही लागत, मग आपण इतर वस्तू खात नाही, त्यामुळे आपलं वजन हे वाढत नाही, शरीरात फॅट जमा होत नाही आणि वजन हे वाढत नाही. आणि फायबर फॅट जमा होत नाही, जमा होऊ देत नाही. तर आपल्या शरीरात जास्त प्रमाणात फायबर जास्त केलं तर त्याचे आपल्याला भरपूर फायदे होत असतात, बरोबर आहे. त्यानंतर कोबी, फुलकोबी आणि ब्रोकोली मध्ये अशी गोष्ट असते, जे आपल्या शरीरामध्ये काही चिकट वस्तू गेलेल्या असतात, त्या पूर्णतः काढायचं काम, पूर्णतः पोट साफ करायचं काम हे या 3 पालेभाज्या करत असतात. ज्याने आपल्याला भरपूर जणांना डाएट करत असताना पोट साफ होत नसतं. म्हणून त्यांनी जे आपल्या डाएट मध्ये ह्या 3 गोष्टी ऍड केल्या, तर 100% त्यांचं पोट हे साफ व्हायला लागेल. आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे पुढे पोट साफ न झाल्याने भरपूर असे रिएक्शन होत असतात. पिंपल येत असतात, पाठीवर असो, चेहऱ्यावर असो, हेअरफॉल होत असतं, आजारी पडत असतो माणूस. तर ह्या 3 पालेभाज्या खाल्ल्याने तुमचं वेट लॉस तर होणार आहे, पण त्यासोबत तुमचं पोट साफ होणार आहे. पोट साफ झालं म्हणजे तुम्हाला इतर गोष्टीपासून सुटकारा भेटणार आहे, तुमच्या समस्याच्या पूर्णतः एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाणार आहे. म्हणून तुम्हाला कोबी, फुलकोबी आणि ब्रोकोली ह्या 3 गोष्टी खायच्या. याच्यात हाय फायबर असतं आणि पोट साफ होत असतं, ज्याने तुमचं वजन कमी होईल, तुमचं पोट सुद्धा साफ होऊन जाणार आहे. म्हणून या 3 गोष्टी, 3 पालेभाज्या तुम्ही खा, म्हणजे तुम्हाला तुमचं रिझल्ट चांगलं भेटणार आहे. वेट लॉस सोबत तुमचं पोट सुद्धा साफ होणार आहे. तर आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय श्रीराम.